दिव्यलक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या विद्यालयामध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी परिमेय संख्या रेषेवर दाखवणे हा घटक घेण्यात आला। इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे। या विषयीचा हा एक छोटासा व्हिडिओ आपण वर्गामध्ये तयार करतोय। सर्व मुलांनी टाळी वाजवून आपल्या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने दाद द्यायची आहे। विद्यार्थी मित्र लक्ष द्या, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या आपल्याला दाखवायची आहे। यासाठी दुसरं जे उदाहरण आहे 7/3, 10/3, -2/3 आणि -8/3 आणि 1 या परिमेय संख्या आपल्याला या संख्या रेषेवर टिकल्यांच्या सहाय्याने दाखवायच्या आहेत। तर सुरुवातीला प्रत्येक संख्येमध्ये संख्या रेषेवर प्रत्येक एक एककाचे किती भागात विभाजन करणार? 3 भागात विभाजन करणार। प्रत्येक भागाचं 3 भागात विभाजन करण्यासाठी मध्ये किती खुणा किंवा किती टिकल्या आपल्याला लावाव्या लागतील? 2 टिकल्या लावाव्या। आवडेल का तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायला? ओके, सुरुवातीला कोण येतंय? चला, ओके, छान। चला पुढे कोण येतंय? हात वर करा। चला, प्रत्येक एक एककाचं आपण 3 भागात विभाजन करतोय, एक अंदाजे विभाजन। चला नेक्स्ट कोण येते इकडं? चला, चला पुढे कोण येत आहे? मुलांच्या मध्ये। ओके, चला पुढे कोण येणार? चला, ओके, पुढे चला। किती एकक राहिलेत बघा अजून? छान, पुढे बस। छान। तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक एक एककाचं 3 भागात विभाजन केलेलं आहे। अगदी छान पद्धतीनं तुम्ही काम केलेलं आहे। तुमच्या सगळ्यांसाठी आणखीन एक वेळ आपण टाळ्या देऊयात। छान काम। ठीक आहे, ओके। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? या 5 संख्या ज्या दिसत आहेत उदाहरण क्रमांक 2 मध्ये, या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवणार आहोत। तर सुरुवातीला संख्या दिसते आपल्याला 7/3। चला, कोण येते 7/3 यामध्ये दाखवायला? 7/3 दाखवा। ओके, छान, करेक्ट, छान, बरोबर येणार आहे। अचूक पद्धतीने उत्तर शोधलेलं आहे। चला नेक्स्ट, पुढची संख्या आहे -2/3। चला पुन्हा दाखव, कुठून मापलंस? हा, 2 ऋण असल्यामुळे आपण शून्यापासून डावीकडच्या ऋण भागात गेलेलो आहोत। ओके, छान। नेक्स्ट, पुढची संख्या आहे -8/3। चला, -8/3 करेक्ट। चला नेक्स्ट संख्या आहे, शेवटचीच आहे 1। हा, जे नैसर्गिक म्हणू शकतो, पूर्णांक म्हणू शकतो। छान। हा, सर्वच विद्यार्थ्यांनी अगदी अचूकरित्या प्रत्येक परिमेय संख्या रेषेवर दाखवलेला आहे। सगळ्यांसाठी आपण एक वेळ जोरदार टाळ्या देऊया।